हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. कोण आहे मागे? रुद्र हा माझा भाचा आहे. आज 31st साठी स्पेशल आला इकडे सेलिब्रेशन करायला. मम्मा कधी येणार आहे? 2-3 वाजता निघणार आहे. आज आणले आपण मच्छी आणले. मच्छी आजचा व्लॉग पूर्ण हाच बनवणार आहे, हा वाईज बनवणार आहे. त्याच्याकडे गोप्रो असणार आहे आणि हाच सगळ्या गोष्टी बनवणार आहे. सो इथून पुढे हँडओव्हर. तुझं नाव काय? रुद्र. आणि पूर्ण नाव सांग. रामचंद्र. फ्रॉम पुणेकर आहे. पुणेकर. इकडे मच्छी मातोश्रीने काढले का नाही अजून? तसे काम चालू आहे, काढलेले नाही. ठीक आहे. बोंबील बघ. बोंबील घ्यायचं का? घेऊ थांब. बोंबील पण घेऊ. कुठली बोलते? कुठे छोटी आहे? छोटी नाही रे, मोठी आहे, लांब आहे. छोटी बाकीच्यांपेक्षा छोटी आहे ना, म्हणून तेवढी घ्यायची. घ्यायची का? कशी आहे? 800ला एक. नाही अजिबात नाही. किती घ्यायच्यात आपल्याला? 2 घ्यायचे आहेत. 800ला 2 द्या. नाही अजिबात नाही. घेऊन जातो काय? पहिल्यांदा आलो का? तुम्हाला माहिती आहे. नाही 800ला 2. नाही तर नको नाही तर मग नाही. पापलेट पण चांगले आहेत. पापलेट पण न्यायचे आहेत ते म्हणतोय. बारीक पीस करा एकदम. डोक्याचं पण ठेवा. या मावशी आहेत. मावशी लगेच पदर सांभाळ. तुमची कोळीनबाई मच्छी घेते. हळूहळू एकावर दुसरी पण आली. ही मच्छी आपली 2 पीस घेतले. 2 फिश. मार्केट आहे. अख्खा पीस ठेवायचा. डोक्याचं डोका अलग. डोका अलग म्हणजे फक्त एवढा पार्ट आहे ना, एवढा पार्ट हा अलग करायचा आणि काट मारायचा मधनं. तुम्हाला नको आहे शूटिंग काढतोय हो तुमची. शेपूट राहू दे. शेपूट राहू दे. मॅडम आमचं यूट्यूब
आमचा अवतार झालाय खराब. कसं झालं? अर्चना अर्चना इथं आहे बस आहे का त्या काकींकडून मच्छी घे. हे घे पैसे 800 त्यातले. मोबाईल पण घेऊया ना. मांदिली पण घ्यायची का दुसरं कोळंबी घ्यायची कोळंबीच घेऊ, मांदेली नको मग. एक काहीतरी घ्या, नाही तर का मांदेली कोळंबी मिक्स घ्यायची. वाटा बघू ना कितीला येतो. टायगर नाही, साधी आहे. साधी आहे नाही टायगर. हां साधीवाली. कोळंबी घेतली आता ताई साफ करतात. तुम्ही मासे आणायला कधी जाता? रात्री 1:30 वाजता. मच्छीला घेऊन पनवेलला. मग आता बघा ही मच्छी. आता आई बघा काय करते हे कुठली मांदेली साफ करते ना. मांदिली साफ करते. एवढी मांदेली आणली. पनवेलच्या मार्केटला एकदम स्वस्त मध्ये आणि स्वच्छ मच्छी मिळते एकदम भारी. ही टोटल मच्छी आहे फक्त 100 रुपयाची. ही 100 रुपयाची आहे. 2 सुरमई आहेत. जेव्हा गेलो होतो तुम्ही व्हिडिओत बघितले असेल, मला 800 रुपयाला एक बोलले होत्या, मी 800ला 2 आणल्या. पापलेट आहे. पापलेट टोटल एक 9 ते 10 पीस असतील 800 रुपयाला. आणि कोळंबीचा वाटा आहे 300 रुपयाला. म्हणजे हे 300, 800, 800, 1600, 1900 आणि हे 100. म्हणजे 2000मध्ये एवढी टोटल मच्छी आली आपल्याला आज 31साठी. आणि मेन पंटरे खाणारा इथे कसला खुश आहे बघितलं. अजून मटण यायचं आहे हां संध्याकाळी. हां मम्मी पप्पा येणार आहेत, पुण्यावरून येणार आहेत खास. कसं वाटतं रुद्र तुला? चांगलं वाटतंय. हे मच्छी वगैरे साफ करून झाली की मग ह्याला आपल्याला मसाला वगैरे लावून ठेवून द्यायचा आणि मग संध्याकाळी सगळं बनवायचं. तू बनवणार का आता इथून पुढचा ब्लॉग? मला काम आहे थोडं, मी जाऊन येतो. हा म्हण की नीट. ठीक आहे. आई काय काय टाकले? कोथिंबीर टाकली, अद्रक टाकलं, लसूण टाकलं, मीठ टाकायचं थोडं 2 चमचे. ते ग्रेव्ही लावली ना की पण सगळ्या माशांना आतमध्ये मसाला लागतो. वरून अजून सुका मसाला बनवायचा आहे. आमचा सिक्रेट मसाला आहे. हां सगळ्यात तिखट मसाला आहे. आता सगळं साफ करून पण झालेलं आहे. ही मांदेली, कोळंबी, सुरमई, पापलेट. ह्याच्यात आता काय टाकलं? तांदळाचं पीठ. तर ते वाटायचं. हो मिक्सर पण आणला. त्याच्यात थोडं पाणी टाकलं. ह्याची ग्रेव्ही झाली पण आई सगळं यायला लावायचं. हां एवढंच मसाल्यात. हां एवढा अजून मसाला करायचा ना दुसरा. अजून दुसरा मसाला करायचा आहे. काय करायचं? हां आता सुका मसाला करायचा.
हे झालं. सुरमई आणि सुरमई आणि पापलेटला आणि कोळंबी हे सगळे फ्राय करायचे आणि त्याच्यासाठी सुका मसाला पण आम्ही बनवणार. आता बंद कर, सुका मसाला घाल. आता नंतर भेटू. बाय बाय. कुठलं पीठ घेतलंय? तांदळाचं पीठ भिजत नाही. तांदळाचं पीठ आणि हळद हळद टाकली. नंतर मग मीठ. मग मसाला. मसाला तयार असं म्हणायचं. मसाला तयार झाला. मसाला तयार झाला. हा, आता तर मसाल्याला हे लावायचं. मसाल्याला मच्छीला हे लावायचं. मसाला लावायचा. आता हे लावून ठेवायचा संध्याकाळपर्यंत. सगळं बसणारच नाही त्याच्यामध्ये. असं वेगळं वेगळं पाहिजे होतं गमेला टाईप. असं पण आहे ना, गमेला टाईप पाहिजे होतं ना. ठेवायचं. इकडं आहे ना काहीतरी. पुढे. हे पण करायचं. हे पण आहे. हे परत नाही. ह्यातच ठेवा. लावून सगळी एकत्र. आता परत संध्याकाळ अशीच फ्राय करायची. मग काय डायरेक्ट म्हणजे तिखट लागणार का? हा, तिखट लागणार. तिखट लागतो नाही. तिखट होणार का? होतं ना. येतं का खायला संध्याकाळ? नाही, माझा उपवास आहे. मग बघा ते. तुम्ही जी एकदा दिलेली ना ती आणि शिवानीच्या मम्मीने दिलेली तीच खाल्ली. हे आता असंच तळणार का? कडक होते का ते? कोणाला आजी सुगरण आहे. आहे का नाही? मम्मी आहे का? हाय गाईज, आता परत आलो. पण आता आपल्याला खाली जायचं. टार्गेट मिळाले, बोलवले खाली. तर जाऊ, काय म्हणतात ते बघू. तोपर्यंत आपण खाली जाऊ चालत. जे आम्ही बनवणार आहे ना, तर तुम्ही खाली गेल्यावरती बघा. माझी मम्मी पण बरोबर भेटा. माझ्या मम्मी पप्पांची ओळख करून देतो. तर खाली भेटू. बाय बाय गाईज. आता घरी चाललो आहे बघा. हे पप्पा आहे माझे. हे मम्मी आहे ना. तू हे आतोय. आता चाललोय घरी. तर बाय. टाकले सुरमई 3 टाकल्यात आणि बाकीचं कोळंबी छोटे छोटे. बघा तर रेडी झालं. बघू कसं वाटतंय. इतकं भारी दिसतं ना. मला एक व्हिडिओ शूट करून दाखवतो. तळून झाल्यावरती. तोपर्यंत भेटू. हे बघा. हे बघा. हे बघा. हे बघा. म्हणजे सुरमई फ्राय करायची करतात आहे. आणि कोळंबी इथे मेन कोर्स चालू आहे. आणि इथे स्टार्ट आहे. खास माझ्या पप्पांना खायची होती, त्यामुळं कोळंबी वगैरे आली. ते बघा. ते
थोडं अजून हे करायचं तळायचं. मेन कोर्स काही द्या बघा तळून झालेलं आता. एकदम क्रिस्पी आहे, तिखट पण आहे. आई आता परत अजून आणलं काय चिकन हां का बनवायला? आता याचा रस्सा बनवायचा. रस्सा इथे पापलेट ते आणि इथं मटर पनीर बनवलं. आईचा उपवास आहे आज, त्यामुळे मटर पनीर बनवलं. राम राम मंडळी, कसा वाटला तुम्हाला आत्तापर्यंतचा ब्लॉग? माझा भाचा पुढचा नवीन यूट्यूबर दिसतोय. मी आत्तापर्यंतच्या व्हिडिओ बघितल्यात, तुम्हाला पण वाटत असेलच. तर आता जस्ट आलो आहे कामं वगैरे उरकून. आलो बाळा. सो आत्ता ऑलमोस्ट सगळं बनलं आहे जेवण, थोडंफार जेवण बाकी आहे. सो 31st काय काय बनवले जरा बघू आपण जाऊन. मी तुम्हाला दाखवतो कसं कसं काय काय बनवलं. तुम्ही तर आत्तापर्यंत बघितलंच, तरी पण परत एकदा रिकॅप करू. मस्त भेटू आपण किचनमध्ये. तर याच्यामध्ये अजून मांदेली बाकी आहे. मांदेली कुठे? इकडे आहे बघा. बाकी तर ऑलमोस्ट बनवून झालं आहे. शिजते इकडे जेवायला बसलो. हा बघा हा बघा ब्लॉगवाला बघा बघा मच्छी बरोबर पनीर खातोय बघा. भाकरी बरोबर पनीर. काय ते त्याच्यात काय चिकन रस्सा पाहिजे का अजून? असा प्रोटीन बरोबर झालं का मग? एक अर्धा झालं. आलो अजून. गाईज फक्त डिस्क्रिप्शन मधला नंबर कॉन्टॅक्ट करा. मम्माला माझ्या मम्माला माझ्या आणि पुण्यात ऑर्डर पाहिजे असतील तर मम्माला फोन करा. हा. डेंजर. हां हां कोळंब्या आला. कोळंब्या इथं कोळंब्या. हे बघा अजून हा अजून स्टॉक बाकी आहे आपल्याकडं मांदेलीचा. मांदेली पण याचं फक्त मांदेली एक पापलेट आहे, बाकी संपलंय मॅरिनेट केलेलं. इकडं भाकरी शिजते, इकडं कोळंब्या शिजताय. आई कोणाचं? भाकर आणू का? मच्छी आता उरलेली शिजत आले. ब्लॉग अर्धा अर्धा बनतोय, थोडा थोडा छोटा मोठा कसा बनतोय समजून घ्या, थोडका मोठा. बाबा मांदेला काय ऐकत नाही. मांदेली आहे ना. हां 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 खायला जाम मजा येते, खतरनाक. असं गॅलरीत बसायचं असं म्हणजे काय काटे बिटे लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं छोटे छोटे असतात काटे. हे बघा आवाज येतो बघा. आता वंड्या बघा आला आला वाकडा दाखवून आलं काहीतरी. अजून जेवण बाकी आहे. पापलेटला मांदेली चिपकली. कच कोळंबी समजून लिंबू टाकला तोंडात.
दर जाऊ दे खा. मस्त झालं हा भारी आहे. तर हाय गाईस, बघा तर मामा मामी सगळे मम्मी पप्पा सगळे जेवायला बसले. हा त्यात बनवले चिकनचं म्हटले सुरमई मांडीले पापलेट सगळे जेवतात ते. तर नेक्स्ट ब्लॉग जेवण वगैरे झालंय, फुल लोड झाले, सगळे लोड झाले. उद्या आता फादर आहेत तिकडे सगळे लोड सगळे अजून 2 जण आतमध्ये. भांडी घासतात ते. आता आईस्क्रीम आणायची, खायची, झोपायचं. नाही 12 वाजायची वाट बघायची. हां ते पण आहे. टी व्हीचा आवाज नाही. चला पाहिला